अहमदाबादच्या मेघनानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलच्या मेसवर विमान कोसळलं। मुलं जेवण करत असताना हे विमान त्या इमारतीवर पडल्याची माहिती समोर आली। दुपारची वेळ असल्यामुळे रोजच्या प्रमाणे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते। जेवता जेवता गप्पा टप्पा सुरू असतानाच असं काही घडलं की क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। एअर इंडियाचं विमान यूजी हॉस्टेलच्या मेसवरच्या इमारतीवर कोसळलं आणि यामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी दगावल्याची भीती व्यक्त केली जाते। टेक ऑफ नंतर एअर इंडियाचं विमान कोसळल्यानं ही दुर्घटना घडलेली आहे, मोठी दुर्घटना घडली आहे। हे विमान लंडनला जाणार होतं, तर टेक ऑफच्या अवघ्या 10 मिनिटांनंतरच विमान खाली कोसळलं। विमान व्यवस्थित उचललं गेलं नाही, 625 फूट उंचीपर्यंत पोहोचलं आणि नंतर थांबू लागलं अशी माहिती समोर आली आहे। विमान क्रॅश होण्यापूर्वी पायलटनं मे डेचा संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एटीसीकडून मे डेची पुष्टी करण्यात आली आहे, पण पायलटकडून प्रतिसाद मिळाला नाही अशी माहिती एटीसीनं दिली। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। टेक ऑफच्या वेळी विमानाचा टेल म्हणजेच मागचा भाग हा विमानतळाच्या संरक्षक भिंतीला घासल्याचं बोललं जात आहे। संरक्षक भिंतीला घासल्यानंतर मोठं नुकसान झाल्यामुळेच विमान कोसळल्याची माहिती आहे। विमान कोसळतानाचा स्फोट झाला होता, त्यामुळे विमानानं पेट घेतला आणि ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं ती बिल्डिंग सुद्धा पेटली। विमानात 169 भारतीय आणि 53 ब्रिटिश तर पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा 1 नागरिक असे एकूण 242 प्रवासी होते। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तांत्रिक बिघाडामुळे हे विमान गेल्या 2 दिवसांपासून अहमदाबादमध्ये होतं अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। अपघातग्रस्त विमानातील ब्रिटिश नागरिकांचा व्हिडिओ समोर आलाय। न्यूज 18 लोकमतच्या हाती ब्रिटनच्या नागरिकांचा व्हिडिओ लागला। याच विमानातल्या आकाश वत्स या प्रवाशानं दिल्ली ते अहमदाबाद असा प्रवास केला होता। तो अहमदाबादला उतरल्यामुळे त्याचा जीव वाचला, पण दिल्ली अहमदाबाद या प्रवासामध्ये त्याला या विमानात आलेल्या अनुभवावर या प्रवाशानं पोस्ट केली। विमानातील टीव्ही बंद असल्याची तक्रार या प्रवाशानं केली होती। एसी काम करत नाही असंही तो म्हणत होता। अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून खूप दुःख झालंय। ही एक हृदयद्रावक आपत्ती आहे। माझ्या भावना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत असं ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेसंदर्भातील माहिती मिळताच पंतप्रधान मोदींनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांसोबत चर्चा केली। दरम्यान अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला जलद गतीनं बचाव कार्य करण्याच्या सूचनाही दिल्या। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याचं अमित शहांनी ट्विट केलं, तर त्यांनी गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली। गृहमंत्री अमित शहा अहमदाबादकडे रवाना झाले। विमान दुर्घटनेनंतर शहा तातडीनं अहमदाबादला निघाले। जखमींना मदत करण्याची सूचना देण्यात आली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसलेला आहे। सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याची पोस्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आणि दुःख व्यक्त केलं। अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडलेली आहे। त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, कशा पद्धतीनं घडलं आणि ज्या वेळेला हा विमान क्रॅश झालं, कोसळलं, त्याच्यानंतरची दृश्य काय होती हे सगळं आपण बघूयात या 10 थरारक दृश्यांच्या माध्यमातून।
हेही अपघातानंतरच आहे. तर हे विमान क्रॅश झाल्यानंतर नेमकं काय घडलेलं होतं हे सांगणारी 10 थरारक दृश्य बघूयात. त्यानंतर थांबूयात एका छोट्या सुप्रिया सुळेंची. दरम्यान विजय रुपाणी यांचा विमानतळावरील व्हिडिओ आता समोर आलेला आहे. विजय रुपाणी हे याच विमानामध्ये होते. विजय रुपाणींचा विमानतळावरील तो व्हिडिओ ही समोर आलेला आहे. हा व्हिडिओ त्यांचा शेवटचा व्हिडिओ असल्याचं दिसतंय. ही दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी विजय रुपाणी पुढे जाताना दिसून येत आहेत. सिक्युरिटी चेक होते त्यांचा आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत इतरही काही जण आपल्याला जे स्टाफ आहेत, स्टाफ मेंबर त्यांच्यासोबत आपल्याला दिसून येत आहेत आणि सिक्युरिटी चेक केल्यानंतर विजय रुपाणी हे आतमध्ये जात होते. त्याच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. विमानतळाच्या आत मध्ये जातानाचा त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यांचा हा शेवटचा व्हिडिओ. कारण ज्या पद्धतीचा हा अपघात झालेला आहे, ज्या पद्धतीनं हे विमान क्रॅश झालेलं आहे, त्याच्यातून एकही जण वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. सर्वच्या सर्व प्रवासी, त्याचबरोबर क्रू मेंबर आणि पायलट यांचाही दुर्दैवी अंत झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते. अजून त्याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण जी माहिती आपल्याकडे आलेली आहे सूत्रांकडून त्यानुसार एकही जण वाचलेला नाहीये. आणि याच विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा होते आणि ते विमानतळाच्या आतमध्ये जातानाचा हा शेवटचा व्हिडिओ त्यांचा आलेला आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा ते आतमध्ये गेले होते, विमानामध्ये बसले होते, त्यावेळेला एका महिलेनं एक सेल्फी सुद्धा काढलेला होता. विजय रुपाणी आपल्या मागे बसल्याचं ती दाखवत होती. आणि दुसरीकडे नागपूरमधील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. या दुर्घटनेमध्ये नागपूरचे तिघे विमानानं लंडनला चालले होते, मात्र त्यांचाही दुर्दैवी अंत याच्यामध्ये झाला आहे. यशा कामदार यांच्यासह त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सासूचा दुर्दैवी अंत याच्यामध्ये झाला आहे. नागपूरमधील त्यांच्या घराची ही दृश्य आपण बघू शकतोय, त्या परिसराची ही दृश्य आपण बघू शकतोय. तर ते अहमदाबादला गेले, त्याच्यानंतर काही अडचणीही आल्या होत्या, पण ते पुन्हा विमानामध्ये बसल्याची माहिती आहे. मात्र त्या विमानाचा अपघात झालाय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ऋषभ, काय सांगाल? यशा कामदार या नागपूरच्या रहिवासी होत्या आणि त्यांचा त्याचबरोबर त्यांच्या मुलाचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. काय अधिक माहिती मिळते याविषयी? यशा कामदार या नागपूरच्या नागपुरात त्यांचं निवास होतं. या अशा पद्धतीचं आणि या बरोबरच तिथं जे ते नागपूरला राहत नव्हते, ते याआधी यशा कामदार या लंडनला निवासासाठी गेलेल्या होत्या आणि त्यासोबतच त्या लंडनलाच राहत होत्या. परंतु त्यांच्या सासऱ्याचं कॅन्सरचा आजार असल्यामुळे ते कॅन्सरच्या आजारासाठी ते आलेल्या होत्या आणि त्याच्या उपचारासाठी त्या आलेल्या होत्या. त्याच उपचारादरम्यान त्यांच्या सासऱ्याचं निधन झालं आणि निधनानंतर त्यांचे अंत्यविधी उरकून त्या सगळ्या ते चालले होते.
लंडनला निश्चितच. शोकसभेसाठी आणि हे सगळं त्यांचेच इथं असलेले शेजारी. एकूणच ऋषभ, असं म्हणता येईल की सासऱ्याचं निधन झाल्यानंतर त्या आल्या आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील त्यांचा मुलगा, सासूचं आणि त्यांचं स्वतःचंही आता निधन झालं आहे. धन्यवाद या माहितीसाठी. आताची जी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये 230 प्रवासी होते आणि त्या सगळ्यांचे मृतदेहांची DNA चाचणी होणार आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी होणार असल्याची माहिती समोर येते. तिकडची दृश्य आपल्याकडे आहेत. तर या विमानातून 230 प्रवासी प्रवास करत होते. 10 क्रू मेंबर, 2 पायलट होते आणि त्यांच्यापैकी कोणीही वाचलेलं नाही अशी माहिती समोर येत असतानाच आता या सर्व मृतदेहांची DNA चाचणी होणार असल्याची माहिती आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी ही DNA चाचणी केली जाणार आहे. तर क्रू मेंबर्समधील अपर्णा महाडिक ही सुनील तटकरे यांची नातेवाईक आहे. तर त्या या फ्लाईटमध्ये होत्या. त्या सुनील तटकरे यांची सख्ख्या भावाची बायको असल्याची माहिती आहे. त्या केबिन क्रू आहेत. आज सकाळीच अहमदाबादला त्या गेल्या होत्या आणि आज दुपारची फ्लाईट होती. अपर्णा यांचे पती सुद्धा एअर इंडियामध्ये आहेत आणि अपर्णा मात्र आज त्याच फ्लाईटमध्ये क्रू मेंबर म्हणून गेलेल्या होत्या ज्या फ्लाईटचा अपघात झाला.